तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजत बरोबर 6 आणि मी निघालो आहे कोकणामध्ये. तर चला मी पण माझ्याबरोबर सुंदरशा गाईडला जॉईन आहे आणि आपण दोघं एन्जॉय करू. चला. आपण आहोत NH66 मुंबई गोवा हायवेवर. आणि मी काय अपडेट देणार आहे. भरपूर जणांनी तुम्हाला रोड अपडेट दिलाच असेल. लाईन बघताय काय, ट्रॅफिक बघा. आता नशीब आपण ही बाईक आहे म्हणून आपण साईडने तरी चाललो आहे. अरे बापरे, असा झक करून फेरला त्याने, एकदम काळा काळा वाड्डा मग आहे ना. कोकणात येत आहे तर साधी गोष्ट नाही आहे. स्वर्ग बोलतात ना कोकणाला. तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला पूर्ण ह्या लेण्या, गंधार लेणी आहेत. फर्स्ट टाइम माझ्या लाईफचा फर्स्ट टाइम आहे जर मी भोगद्यातून कशाने भोगद्यातून ट्रॅव्हल करणार आहे. गणपती बाप्पा मोरया. पण पावसाची मजा काही वेगळीच आहे. आता या काही दिवसात आपण जे कोकणात थांबणार आहोत, आपल्याकडे काही काम नसणार, तेव्हा आपण इकडे येऊन निवांत बसायचं. तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजत बरोबर 6 आणि मी निघालो आहे कोकणामध्ये. तर चला मी पण माझ्याबरोबर सुंदरशा गाईडला जॉईन आहे आणि आपण दोघं एन्जॉय करू. चला. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑन रोड. आणि आता आपण पोचलो अर्नाळा रोड. आतापर्यंत तरी चांगलं आहे. आता कुठेतरी थांबून काहीतरी खातो मी, आणखी भूक लागली आहे. सकाळी फक्त चहा आणि बिस्किट खाल्लं होतं आणि उशीर खूप झाला आहे. नेहमीप्रमाणे उशीर होतो. एकच बॅग आहे पण ती पण मला प्रॉपर बांधता आली नाही आणि ती मध्ये मध्ये सुटत होती. तर मध्ये थांबून मी त्याला परत बांधली आहे. आता तरी काय प्रॉब्लेम देत नाही आहे. पुढे जाऊन बघू थांबून बरोबर आहे की नाही. तसं तर मी बघतोच आहे वरून कंटिन्यू, आणि या सावलीतून दिसतंय मला तसंही. आणि तसं बोलायला गेलं तर आज मी माझ्या बाईकचं नाव रिव्हील करतोय. 2 नावं विचार केली होती पण मला त्याच्यातलं जे नाव आवडलं ते आहे नंदी, आणि माझ्या बाईकचं नाव नंदी ठेवलेलं आहे. दुसरं पण एक ऑप्शन होतं, गरुडा ठेवायचं होतं मला, पण नंदी मला थोडं एक युनिक आणि वेगळं वाटलं. आणि आपल्या महादेवाची स्वारी आहे ती, तर त्याच्यामुळे मी नंदी नाव ठेवलं. मला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये की नंदी नाव कसं वाटलं तुम्हाला. आपण आहोत NH66 मुंबई गोवा हायवेवर. आणि मी काय अपडेट देणार नाही. भरपूर जणांनी तुम्हाला
रोड अपडेट दिलाच असेल. आपण फक्त रोडचा एन्जॉयमेंट घेणार आहोत, नॅचरचा एन्जॉयमेंट घेणार आहोत आणि उन्हाची मजा घेणार आहोत मस्तपैकी. मुंबईत तर पाऊस पडतोय, लास्ट 3 दिवसापासून पाऊस पडतोय आणि गावी तर अजूनपर्यंत पडला नाही. म्हणजे मी जिकडे जातोय मालवणात तिथे तरी अजून पाऊस पडला नाही. रसवंती ग्रह आहे, नेक्स्ट कॉर्नर तर दिसत आहे. नाश्ता करून तर झाला आहे, एवढं काय खास नव्हतं इथे. तर वडापाव खाल्ला, दोन वडापाव खाल्ले आणि निघालो. पाणी पण प्यायलो नाही, पुढेच जाऊन घातली ती. आजी एकदम खतरनाक होती. ठीक आहे, चला कंटिन्यू करूया आपली जर्नी. लफडा झालाय वाटतं काहीतरी, मस्त अडकलाय. चल ना, इथून जाऊ शकतो तू. पांडापूर आलंय. ट्रॅफिक संपून भेटतो, काय करू शकतो. लाईन बघताय काय, ट्रॅफिक बघा. आता नशीब आपण ही बाईक आहे म्हणून आपण साईडने तरी चाललो आहे. हे लोक बघा, आता लोकांची तर हालत खराब आहे. थांबले ती लोक एवढ्या वेळ. एक साईड बंद आहे पूर्ण आणि एक साईडच चालू आहे. अरे बापरे, असा झप करून फेकला त्याने, एकदम काळा काळा वाड्डा. बघताय ना, कोकणात येत आहे तर साधी गोष्ट नाही आहे. स्वर्ग बोलतात ना कोकणाला. तर स्वर्गात तर तुम्हाला जाण्यासाठी एकदम आसानी से तो कुछ मिलने वाला नहीं है. उसके लिए तकलीफें उठानी पड़ेगी आणि आपण उचलतोय तकलीफें. बघा रोडच्या हातात ते छोटे छोटे पॅच आहेत. अरे बापरे, आता मी एकदम मस्त रेस घेऊन पळवणार होतो, नशीब समोर बघितलं. गंधारपाले लेणी लेफ्टला आहे. इथून जर गेलात, जर लेणी बघायची असेल गंधारपाले लेणी, मला तर त्याची काही आयडिया नाही आहे नक्की काय आहे ते. लेणीच असणार, पण त्या कशा प्रकारच्या आहेत आणि त्याचा इतिहास मला काय माहिती नाही. बघा दिसतात तुम्हाला लेफ्ट साईडला. जर कॅमेरा जस्टिस करत असेल कॅप्चर प्रॉपर तर तुम्ही बघू शकता. लेफ्ट साईडला पूर्ण ह्या लेण्या, गंधार लेणी आहेत. आता वरती कसं जायचं तर या पायऱ्या दिलेल्या आहेत त्या बघा. जवळच आहे, जास्ती लांब नाही आणि जास्ती कशेरी घाट आला. कशेरी घाट फर्स्ट टाइम माझ्या लाईफचा फर्स्ट टाइम आहे जर मी भोगद्यातून कशेरी भोगद्यातून ट्रॅव्हल करणार आहे. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा बनवलं होतं आणि आता पूर्ण झालं आहे असं ऐकलंय मी.
कधीच गेल्या गणपतीलाच झालाय वाटतं. आता आपण कशेडी भोगडा. ओ माय गॉड, बघा कसं लोखंड पडलेली आहेत कामाची. आज कशेडी भोगडा हा बघा, काम चालू आहे अजून बोगद्याच्या. आणि आता आपण टनलमध्ये एंट्री करतोय. गणपती बाप्पा मोरया. नहीं नहीं, गॉगल पहना तो अंधेरे में दिख नहीं रहा है. क्यों ऐसा इधर आदमी खुद जा रहे हैं? 2 दिन से मैं देख रहा हूँ, मुंबई खाली हो रहा है का? घूमने जा रहे हैं और क्या. हाँ, हाँ, मुंबई में कोई अटैक नहीं है ना पाकिस्तान वाला है? क्या बोल रहे हो. पाकिस्तान वाला अटैक नहीं करते हैं ना? नहीं नहीं, मुंबई में अभी तक ऐसा कुछ नहीं हुआ है. खाली वो घूमने के लिए जाते हैं, मौसम ऐसा हो रहा है. हाँ मौसम वैसा. हाँ गर्मी है ना इसके लिए. चलो क्या नज़ारे देखो भाई, क्या नज़ारे. राइट साइड में देखो मेरे. हो देख रहे हो, परशुराम घाट खत्म हो रहा है आणि आपल्या समोर काय नजारा आहे यार. समोर बघा, दिसतोय ना. एक नंबर, एकच नंबर, एकच नंबर. मस्त नजारा. परशुराम घाट संपत येतो आता कदाचित. आणि चिपळूणला कदाचित पोहोचू आपण. पणजी 347, रत्नागिरी 143, लांजा 153. नजारा बघा मित्रांनो, नजारे बघा. काश्मीरला जायची गरज आहे. हेच जर पावसामध्ये तुम्ही यार नाही ते, तेव्हा तुम्हाला ह्याचा महत्त्व काय. आता तर ते जंगल पूर्ण सुकले, पण जेव्हा पाऊस पडेल आणि जेव्हा हे पूर्ण हिरवं आहे, तेव्हा खरी मजा इकडे. चारी बाजूने हिरवळच हिरवळ असणार. आणि आता आपण ना संगमेश्वर देवरुख साखरपा मार्ग आपण जाणार आहोत. तो रोड थोडासा लांब पडतो म्हणजे डिस्टन्स हे आपलं किलोमीटर जास्ती अंतर नाही, पण टाईम आपला कमी होतो. इकडून जरा जास्ती होतं. ह्या मार्गाने जाऊ आपण आणि बघू हा रस्ता कसा आहे. देवरुखला आलो आपण. आत्ताच देवरुख पाठी गेलं. कॅमेरा बंद होता. उन्हामुळे काय समजत नाही, काय बोलू आणि काय नाही बोलू. थोडं इरिटेट होतं ना.
तुम्हाला पण समजू शकतं उन्हात काय हालत असते माणसाची. तीच हालत माझी पण आहे. आणि दुसरी गोष्ट, देवरुखमध्ये हॉटेल्स आहेत चांगले राहण्यासाठी. थोडे कॉस्टली वाटले मला, म्हणजे असं बघून त्यांचं बाहेरचं. पण ठीक आहे, काय माहिती, नॉर्मल पण असू शकतो. देवरुखमध्ये काय बघण्यासारखं आहे सांगा मला जरा. आंबे 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 तर आले घरी गावावरून. मी एकच खाल्ला आहे अजूनपर्यंत, तो पण असं कापून दिला होता म्हणून. असं काय आंब्यासाठी मी पागल नाही आहे. पप्पांना माझ्या खूप आवडायचे आंबे. पाऊस पडतोय समोर पाऊस पडतोय. हमका समोर दिसतोय, सरळ सरळ दिसतंय. कॅमेऱ्यातून दिसतंय की मला नाही माहिती, पण मला माझ्या डोळ्यातून स्पष्ट दिसतंय की समोर पाऊस पडतोय. आपल्याला कदाचित थोडं जाऊन पाऊस भेटू शकतो. पाऊस आला, मी बोललो ना पाऊस आला. पाऊस पडतोय, पण पावसाची मजा काही वेगळीच आहे. काय बोलतात पब्लिक? पाऊस पडला मस्तपैकी आणि मी पूर्ण भिजलोय. थांबलो होतो एका ठिकाणी आणि आताशी पाऊस थांबलाय तर निघालोय. आणि जिथे थांबलोय तिथे नेटवर्कच नाही. कुठे थांबलोय मला पण नाही माहिती, ते नेटवर्कच नाही आहे. मॅप पण मला नाही माहिती प्रॉपर कुठे आहे, बरोबर चालू आहे की चुकीचं चालू आहे, काहीच माहिती नाही. निघालोय, वाजले 3:55. एवढ्यात मला ऑलमोस्ट पोचलं पाहिजे होतं, पण ठीक आहे. आता पावसामुळे पूर्ण हालत खराब झाली आहे. आता हळूहळू जावं लागेल आपल्याला. आणि क्लायमेट एकदम मस्त झालेला आहे. क्लायमेटची तर प्रश्नच नाही, एक नंबर. फक्त आता ओला झालोय ना, त्याच्यामुळे थोडंसं चिडचिड होत आहे. ऊन आलंय, बघू केवढं सुकता येईल तेवढं सुकेल. पण जे शूजमध्ये पाणी गेलंय ना, त्याच्यामुळे थोडं जास्ती मला कसं तरी होत आहे. आता ऊन पडलंय, थोडंसं जपूनच गाडी चालवावी लागणार आहे आपल्याला, बाईक चालवावी लागणार आहे. कारण की ओलं झालंय सगळं. आणि पहिलाच पाऊस असेल तर सगळं जे ऑइल असतं पडलेलं ते वरती येतं, तर त्याच्यामुळे जरा जपून गाडी चालवावी लागणार आहे. इथे तर थोडंसं मुश्किल वाटतंय मला ऑइलचं, पण तरीसुद्धा सेफ्टी आपली पहिली आहे. ग्लोव्स काढले मी, पाऊस पडत होता म्हणून काढून ठेवले होते, आता मी नाही घातले. तर तसं काही प्रॉब्लेम नाही, कारण की जास्त स्पीडने मी गाडी चालवणार नाही आता पावसामुळे. आता आपण कुठे आहोत मला काही आयडिया नाही आहे, पण जिकडे पण आहोत तो परिसर एकदम सुंदर आहे. बघा ना, थंडी वाजायला लागली आहे मला आता. बरं झालं आहे, चांगलं झालं आहे की थोडंसं क्लायमेट कूल झालं आहे. भाई क्या नज़ारा है यार, क्या नज़ारा है यार, मज़ा आ गया. देखो ना, अभी पूरा धूप गिर गया है और चारों तरफ हरियाली है, एक नंबर. थोडंसं ऊन कमी झालं पाहिजे, ऊन अजूनही आहे आणि ते चुपतंय. 115 किलोमीटर अजूनही बाकी आहे आपलं डेस्टिनेशन. आणि टाईम झाला आहे 4:11. आपण ट्रॅव्हल केलं आहे आतापर्यंत 364 किलोमीटर.
आता आपण कणकवलीवरून आचऱ्याला चाललोय. मी लेफ्ट मारला, कणकवलीवरून राईट मारला, सॉरी. अरे यार, कुठे जायचं आहे ते? हे रस्ते अगोदर पहिलं समजत नाही नक्की, राईट आहे की लेफ्ट आहे. आता बरोबर आहे. तर आता आपण आचऱ्यात पोचलो आहेत. 260 मीटर दाखवत आहे आचरा. तर आचऱ्यात जाऊन आपण काहीतरी खाऊया. भूक लागली मला, चायनीज खाऊया काहीतरी. बोलतात तिकडचं चायनीज खूप छान असतं. चायनीज छान असतं मालवणात. चला जाऊ. हा, लग्न या गावचं लग्न. आता आपण आचरा बंदरला आलेलो आहे. इथून आपल्याला घ्यायचा लिफ्ट. पण त्याआधी आपण करणार आहोत पेटपूजा. जेवणार आहोत ते पण कधी? 6 वाजता. ठीक आहे, काहीतरी खाऊया, भूक तर लागली आहे. इथे चायनीजवाला कुठेतरी आहे, तिथे खाऊया. तेव्हा पुढे चायनीज कॉर्नर चालू आहे की बंद आहे? चालू आहे. तर जरा पेटपूजा करूया, मग भेटतो. 15 मिनटंच उरली आहेत घरी जायला. पण असं पण घरी कोण नाही आहे. माझी बहीण पण गेली आहे. फिरायला कुठेतरी बाहेर. कारण की जिजू जाणार आहेत माझे उद्या मुंबईला. तर मग गाडी चालवायला कोण नाही, 4 व्हीलर जी आहे. मग तर आजच फिरून घेत आहेत. आपण बघू कधी फिरायचं. तर पहिलं तर पेटपूजा करूया, मग भेटतो तुम्हाला. चला बाय. चला मग, खाऊन झालं माझं. चिकन शेजवान फ्राईड राईस. हां, हेच मी खाल्लं हाफ. आणि खरंच चांगलं होतं. शेजवान चटणी चांगली होती. मेन तर शेजवान चटणी आहे, ती चांगली असेल ना तर मग चायनीज चांगलंच लागतं. चला मग आता निघूया. आता आपण निघतो आपल्या घरी, म्हणजे मालवणात. अजून 20 किलोमीटर असेल अंदाजे. मित्रांनो बघा, आपण ज्या ठिकाणी येणार होतो बसायला त्या जागेवर आपण आलेलो आहोत. पण गर्दी आहे, माणसं आहेत. आपण थांबायचं तर आहेच, काही झालं तरी. चल पुढे जाऊन थांबू जरा. एकच नंबर. आता या काही दिवसात आपण जे कोकणात थांबणार आहोत, आपल्याकडे काही काम नसणार, तेव्हा आपण इकडे येऊन निवांत बसायचं आणि या जागेचा आनंद घ्यायचा. कशी वाटते जागा सांगा जरा. मला सनसेट बघायचा होता, आता झाला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर काय, सगळ्यात गोष्टी भेटत नाही ना. तर
मी जरा इथे बसतो आणि ह्या जागेचा आनंद घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. ओके, बोर्ड बघा है ना. चलो बाय मित्रांनो. चलो आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. एवढा लेट का पोचलो आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. आपण नाही, आपण थांबलो होतो ब्रिजवर. थोडा मस्ती करायला. आता आपण चाललोय. आता ती लोक घरी आहेत की नाही माहिती नाही मला. ती लोक पण बाहेर गेली होती म्हणून मी तिकडे टाइमपास केला ब्रिजवर. आणि आता बघू आले आहेत की नाही आले आहेत. अजून तरी आले नाही आहेत, बंद आहे. आपणच आलो आहोत. थोडं फ्रेश होऊया. चला घरात. ओ माय गॉड, किती किलोमीटर माहिती आहे काय? 474. माय गॉड, 474 किलोमीटर आपण चाललो आहे. 500 किलोमीटरला फक्त 26 किलोमीटर बाकी आहेत. मजा येणार आहे. आता पोचलो तर आहे घरी. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थांबा हां, नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळोख झाला असेल पूर्ण, काय दिसणार नाही तुम्हाला. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू आपण.